चला मैत्रिणींनो, आता आपली अक्षय तृतीया सण येतो. हे आखाजी अक्षय तृतीया म्हणजे आखाजी येते. हे आखाजीला आपण नेहमी सांजोऱ्या वगैरे करत राहतो. सांजोऱ्या त्याच्यामध्ये बघा, 1.5 किलो रवा घेतलेला आहे. सम्राट 1.5 किलो रवा घेतलेला आहे. परत आणखी आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत 5-6 पळ्या. हे बघा, 5 साठी आपण तेलचं मोहन देतोय. तेल थोडंसं पाण्याचा हात लावून आपण त्याला हे करणार आहे. हे बघा, आपण तेल आणि थोडंसं पाण्याचा उसळा मारून असं आपण मोहन दिलेलं आहे. आता आपण याला भाजण्यासाठी कसं छानपैकी मऊसूत भाजला जाईल. हे बघा, तेल लावलेलं आहे, तेलाचं मोहन दिलेलं आहे. आता आपण त्याला असं मस्तपैकी रगडून घेणार आहे. आता हा आपला रवा भाजण्यायोग्य होऊन गेलेला आहे. बघा रवेचा याला आता आपण कढईमध्ये भाजणार आहोत. आता हे केलं आपण, आता चूल पेटवतो. दूर नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण पेटवून ठेवतोय त्याला. हे कढाई ठेवलेली आहे, कढाई बी तपून गेलेली आहे. आता आपण त्याच्यात हा तेल लावून हे मोहन दिलेलं रवा आपण असं भाजणार आहे त्याला. बोला. बघा मैत्रिणी, किती छान भाजला जातो. बाहेर कसं एकदम परफेक्ट दिसतो बी. परत आणखी गरमीचे दिवस आहे, त्याच्याने गरम पण होत नाही, आपल्याला काम पण होतंय. रवा पण भाजला जातोय. ही माझी छोटीशी नात आहे. ती नात गुड कुट्टी आहे. बघा खाती. बघा मैत्रिणींनो, माझी नात कशी नातूनाची गुड खाती आहे. हे बघा मैत्रिणींनो, या रव्याला आपण थोडा थोडा करून भाजणार आहे. एकदम छानपैकी जडू पण द्यायचा नाही आहे त्याला. बोला. हे असा मस्तपैकी छान भाजला गेला आहे रव्याला. लालसर लागतो तो भाजायचा त्याला छानपैकी. छान सुंदर वास येतो त्याचा, सुगंध. टाकू का? हे बघा, 1.5 किलो रव्याला आपण 1.5 लिटर पाणी टाकणार आहे. हा घालायचा 1 तांब्याप्रमाणे आपण 3 तांबे पाणी टाकणार आहोत. हे बघा, 2 तांबे पाणी घ्यायचं. दीड लिटर पाणी. गुड आहे आता. बघा, ती छान गुड आहे. हा बघा, आहे ब्राऊन ब्राऊन. तिला कडक कधी असं बघेल ना, लवकर शिकून जाईल. खेळायची गरज आहे. थांबव ना. हे बघ कसं असं खावा का?
हा बघा पाक होऊन गेलेला आहे, खाली गोल बसून गेलेला आहे. आता हा पाक आपल्याला रव्यामध्ये टाकायचा आहे. असं एकजीव करून घ्यायचं. बघा एकजीव झालेला आहे. आता हा 2 दिवसापर्यंत फुलून जाईल छानपैकी. याला अशा पाकच्या याला बुरा लागत नाही की काहीच होत नाही. एकदम छानपैकी सांजोऱ्या तुमच्याला तयार होते. तयार झालेल्या सांजोऱ्या पण आम्ही यूट्यूबला टाकू. माझ्याकडून पीठ मळण्याचा व्हिडिओ मिस झाला म्हणून मी आता डायरेक्ट सांजोऱ्या कशा भरायच्या ते दाखवते. हे बघा असं लाटायच्या. बघा हे असं आपण पातळ ठेवलंय, त्याच्यावर आता असं सांजा ठेवायचा आहे आपल्याला 1 चमचा. एव्हरीथिंग परफेक्ट? येस शेफ. तर चला बनवूया खीर. यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे फिश. या कढईत फिश फ्रायचा किती वास आहे? शेफ मी लिक्विड जेलने 2-3दा धुतलं होतं. पण वास येतोय म्हणजे स्वच्छ नाही आणि चिकट होण्यासाठी हवंय जीपी. कारण फक्त जीपी मध्ये टर्बो बुस्टर्स मध्ये आहे 50% जास्त शक्ती. ते नॉनव्हेज सारख्या चिकटपणाला परफेक्टली घालवते, ज्यामुळे वासही राहत नाही. चिकटपणा घालवायला जीपी वापरा. अशी पॅकिंग करून घ्यायची. अशी कटर मशीनने कटर करून घ्यायची. भांड्यामध्ये आणि तो उन्हा. आहा